जय हिंद दोस्तों। इस वीडियो में हम बात करेंगे महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडल के बारे में। क्योंकि दोस्तों बहुत सारे बांधकाम कामगारों के यवतमाल डिस्ट्रिक्ट से सवाल थे और बहुत सारे बांधकाम कामगारों के अमरावती से भी सवाल थे। लेकिन दोस्तों पूरे महाराष्ट्र के बारे में अपडेट मैं आपको देने वाला हूँ कामगार कल्याणकारी मंडल की तरफ से जो विशेष मुहिम जिस विशेष योजना है उसके बारे में जो कामगारों की मांगनी है, क्योंकि यहाँ पे आप देख सकते हैं लोकमत की न्यूज़पेपर है, लोकमत पेपर के अंदर आया था और इसमें कहा गया आहे कामगारांच्या रखडलेल्या विविध योजनांना गती देण्याची मागणी। कारण खूप सारे असे योजना आहेत जे इसेन्शियल किट, सेफ्टी किट, डिनर सेट त्याच्यासोबतच क्लेमचे जे फॉर्म आहेत, त्याची जे अंमलबजावणी आहे ते लवकरात करण्यात यावी। कारण 6 महिने, 7 महिने, 8 महिने कामगारांना लागत आहे। त्याच्यावरती निर्णय आणि तोडगा निघावा अशी मागणी कामगार कल्याणकारी मंडळाला करण्यात आली आहे। आता बाभुळगाव यवतमाळची ही न्यूज आहे। यवतमाळ हॅलो आपण या पेपरवरती पाहत आहात। तर इथं पहा महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या बंद पडलेल्या योजना तात्काळ सुरू करा अशी मागणी जनवादी बांधकाम कामगार मजूर संघटनेने केली आहे। याविषयी निवासी नायब तहसीलदार दिलीप बदकी यांना निवेदन दिले। 21 प्रकारच्या क्षेत्रात काम करणारे खरे कामगार हक्काच्या लाभापासून वंचित आहे। अत्यावश्यक संचाचे वाटप करावे। मृत्यू सहाय्यक योजनेतील अचानक अटी रद्द कराव्या जाचक अटी रद्द कराव्या सॉरी मृत्यू सहाय्यक योजनेतील जाचक अटी रद्द कराव्या। अंत्यविधी सहाय्यक नैसर्गिक व अपघाती मृत्यू विमा योजनेतील 51 वर्षाची वयोमर्यादा आणि इतर अटी रद्द कराव्यात आदी मागण्या करण्यात आल्या आहे। निवेदन देताना अध्यक्ष रत्नपाल डोफे, साम्यक महेशकर, सुजाता डोफे, वंदना महेशकर, प्रवीण तातळे, अंकुश सोयाम, वैशाली दोळके, शंकर लाकळे, पुष्पा शेडे, उत्तमराव मनवर, चेतन धोटे, कैलाश धोटे, सुरेश धोटे, रेखा वंजारी, रेशमा डबले आदि उपस्थित होते। तो दोस्तों ये लोगों ने बहुत अच्छी डिमांड की है, मांग की है, क्योंकि यहाँ पे देखिए कामगारांच्या रखडलेल्या योजनांना गती देण्याची मागणी करण्यात आलेली आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये। आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये इसेन्शियल किट, सेफ्टी किट आणि डिनर सेटचा अपॉइंटमेंट सुद्धा बंद आहे, ते लवकरात लवकर सुरू व्हावा अशी त्यांची मागणी होती। आता समोर काय होईल आणि काय निर्णय घेतात कल्याणकारी मंडळवाले ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत। कारण खूप सारे असे योजना आहेत जे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून क्लेम केल्यानंतर सुद्धा ते लवकरात लवकर ॲक्सेप्ट आणि मंजूर होत नाहीये। ते लवकरात लवकर व्हावा अशी अपेक्षा सगळ्या कामगारांची असते आणि आपली सुद्धा असते। पण सध्याचा क्लेमच्या फॉर्मला 7 महिने, 5 महिने, 8 महिने असे लागत आहे। ते लवकरात लवकर क्लेम निकाली काढावा अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहे। आणि सोबतच आता ज्या बांधकाम कामगारांनी इसेन्शियल किट, सेफ्टी किट आणि डिनर सेटचा अपॉइंटमेंट घेतलेला आहे त्या कामगारांना वस्तुसंच लवकरात लवकर वाटप व्हावा अशी मागणी कामगार संघटनेची झालेली आहे। आता याच्या माध्यमातून अजून कोणती काही अपडेट आली आणि यवतमाळमध्ये इसेन्शियल किट, सेफ्टी किट, डिनर सेट कधी चालू होणार त्याची जर अपडेट आली तर व्हिडिओच्या माध्यमातून मी नक्कीच सांगेल। आणि महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये जर इसेन्शियल किट, सेफ्टी किट, डिनर सेटचा अपॉइंटमेंट चालू झाला तर व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला चॅनलवर आपल्या कामगार अपडेट चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।